आज ना कुठलंच काम आवरायचं मन नव्हतं माझं, त्यामुळे थोडा वेळ मी इथंच बसली होती बाहेर पोर्चमध्ये वातावरणाचा एन्जॉय घेत. पण बसून किती वेळ बसणार ना. तर सगळी कामं आवरून फायनली अंघोळ करून आलेली आहे मी किचनमध्ये. आणि अगोदर तर किचनची साफसफाई सुरू झालेली आहे. तसं तर रात्रीच मी किचन स्वच्छ करते, तरी पण रात्रभरात धूळ येतच असते, म्हणून आणखीन एक वेळा मी इकडं ओला कपडा करून किचन स्वच्छ करून घेतलेले आहे. आता नंबर आहे स्वयंपाकाचा. आज ना थोडीशी एक्स्ट्रा कामं आहेत. काय आहे तर घरभर पसारा झालेला आहे. मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही. घर भरून नुसते पोतेच पोते. तिकडच्या रूममध्ये जावा, तिकडं पोते, हॉलमध्ये पोते. काल मी गहू नीट करायला काढलेले होते, तर थोडेसे गहू पण नीट केले, पण पूर्ण काही ते झाले नाहीत, कारण त्यामध्ये मातीचे खडे वगैरे म्हणजे खूप जास्तच आहे. गावाकडून आलेले गहू आहेत ते, त्यामुळे खूपच घाण आहेत. तर ते मला नीटनेटकं करून त्यामध्ये पावडर घालून ठेवायचं आहे. ज्वारी पण आलेली आहे, ज्वारीचे पोते पण इकडच्या रूममध्ये लावून ठेवलेले आहेत, तर त्यामध्ये पण मला पावडर लावून ठेवायचं आहे. आज ना इतकी एक्स्ट्रा कामं आहेत ना की सांगूच नका. दिवसभर खूप बिझी राहणार आहे मी आज. तर इकडं अगोदर तर मी चहा ठेवलेला आहे, म्हणजे पतिदेवांचंही आवरलेलं आहे, तर त्यांच्यासाठी चहा बनत आहे. अगोदर तर मी दूध गरम केलं, म्हणजे दूध खराब झालं ना मग सगळंच चहाचं हेच बिघडून जातं, सगळंच फेकावं लागतं. म्हणून मी अगोदर दूध गरम करून घेते, आणि दूध छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर, साखर टाकलेला आहे, अद्रक टाकलेलं आहे खूप सारं. तर इकडं चहा उकळलेला आहे आणि यांचं पण आवरलेलं आहे. आणि इकडे बघू शकता डब्यातले अंजीर पण संपलेले आहेत, तर एकच राहिलेलं होतं, तर यांना खाण्यासाठी दिलेला आहे. म्हणत आहेत तूच खा. मी म्हटलं आणखीन एक डबा मागवा, म्हणजे मी दररोजच खाईन, पण आता हे एकच राहिलेले तुम्ही घ्या. तरी पण घेतलेलं नाही, तर ठेवलेले आहेत. म्हणत आहेत तूच खाते, मला नको, कारण आता चहा उकळलेले तर अगोदर चहा दे. लेट झालेले, थोडासा आज लेटच झालेला आहे सगळ्यांनाच. तर असं कधी कधी असं होतं ना, दररोजचा जे रुटीन असतो ना, करून करून एक एक दिवस असं होतं, मला तर कंटाळा खूप येतो. असं वाटतं की आज कुठलीच कामं करू नये, कुठेतरी जाऊन बसावं, किंवा वरती जाऊन बसावं छतवरती, खाली येऊच नाही. कारण किचनमध्ये आलो ना इतकी धावपळ असते, कामं दिवसभर सुरूच असतं. ते झालं की ते झालं की ते सुरूच असतं. तर असं यांच्यासाठी चहा बनला. आणि काल हे येते वेळेस ना एक पावडरचं पॉकेट आणलेलं आहे. कसलं पावडर आहे तर ज्वारी, डाळ, तांदूळ, गहू, तर हे सगळे धान्य आपल्या घरी थोडेसे जास्त येतात, म्हणजे 1 वर्षाच्या हिशोबानं आणलं जातं. तर 2.5 क्विंटल ज्वारी आणलेली आहे, अर्धा क्विंटल गहू, तांदळाचे कट्टे तरी जसं संपलं तसं आम्ही आणत असतो. तर ह्या सगळ्या वस्तू खराब होणे, वर्षभर टिकून राहावे, यामध्ये किडा, जाळी जुळी काही लागू नये, यासाठी ना हे पावडर लावून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आज दिवसभरात हीच कामं मला असणार आहेत. तर अगोदर तर यांचा चहा झाला, नंतर माझाही चहा झालेला आहे, म्हणजे माझ्यासाठी मी डिकाशन चहा बनवून घेतला. आणि अधूनमधून आमचं बोलणंही सुरू होतं, म्हणजे दिवसभरात काय काय होणार आणि काय काय लागणार आहे, मला घरी काय काय आणायचं आहे, हे सगळी चर्चा सकाळीच होते. कारण दुपारी बघत असता हे खूप व्यस्त राहतात, टिफिन न्यायला घरी येतात आणि इतकी घाईगडबड, त्यामध्ये फोनवर बोलत असतात की वेळच नसतो त्यांच्याकडे. सकाळीच थोडंसं चहा पेत पेत थोडंसं निवांत आमचं बोलणं होतं, दिवसभरात काय काय करायचं आहे यावरती चर्चा होते. तर असं इकडं जे लोणच्याचे डबे होते ते पण थोडंसं मी हलवून ठेवलेले आहेत. लोणचं कसं घातलेलं आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. खूप छान टेस्टी लोणचं बनलेलं आहे. संग मी इकडं कुकरला डाळ लावलेली आहे, आणि जे पावडर आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला जवळून दाखवलं. तर त्यावरती दिलेलं पण आहे की कुण्या कुण्या वस्तू आपण ते लावू शकतो. त्यानं ना वस्तू कुठल्याच खराब होत नाही, म्हणजे जे धान्य आहे वर्षभरासाठी ठेवलेलं ते अजिबात खराब होत नाही, त्यामध्ये किडे लागत नाही, जाळी जुळी कसलंच काही होत नाही. फक्त एक वेळा छान उन्हाला टाकायचं आणि थोडंसं पावडर लावून छान घासून त्या धान्याला व्यवस्थित डब्बे किंवा आपण पॅकबेक पोत्यामध्ये भरून ठेवलं तरी पण चालतं. कारण थोडंसं जास्त असतं ना धान्य, त्यामुळे डब्बे पण पुरणार नाही आहेत. म्हणून मी काय करते, जे तांदळाचे कट्टे वगैरे आणलेले पॉकेट असतात ना, तशामध्ये मी ते सगळे धान्य ठेवत असते, म्हणजे हवा लागत नाही. जसं डब्यात ठेवतो ना तशाच प्रकारे राहतात त्यामध्ये पण, म्हणजे हवा लागत नाही आहे. तर बाहेरची सगळी कामं आवरली. तुम्हाला बोलत बोलत चिमण्याला तांदूळ टाकले, बाहेरचं मेन गेट वळलं, रांगोळी काढली, ही सगळी कामं मी आवरून आता आलेली किचनमध्ये. काल जांभळं आणलेली होती, तर जांभळंही मी काढून ठेवली ताटलीमध्ये. म्हणजे आता जांभळं, आंबे सगळं सीझन सुरू झालेले, तर सीझनच्या अनुसार फळं येतात आणि खाल्ले पण पाहिजे. तर इकडं काल थोडीशी जांभळं खायला घेतली, थोडीशी कच्ची वाटत होती, म्हणून म्हटलं पिकण्यासाठी मी तसंच ठेवलेलं आहे. आणि आज मला मेहंदी लावायची आहे केसांना, तर इकडं मेहंदी मी मिक्स करून ठेवत आहे. जास्त वेळ नाही, 10-15 मिनिट ठेवलं तरी पण चालतं. तर ही काळी निशा मेहंदी आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्स करून ठेवलेलं आहे. 5-10 मिनिट मी ठेवणार आहे, आणि तोपर्यंत मी किचनची थोडीफार कामं आवरते, आणि मग मेहंदी लावून परत जी बाकीची कामं आहेत ते मी आवरत राहते, तोपर्यंत मेहंदी पण छान सेट होईल.
तर इकडं कुकर दोन्ही साईडला ठेवले, एकीकडे भात ठेवले, इकडे डाळ ठेवलेला आहे. तर दोन्ही संग इकडे शिजत आहे. आता बाकीची सगळीच कामं मी आवरून घेते. आता मेहंदी लावायची एक्स्ट्रा कामं तरी मी तुम्हाला सांगितले आज दिवसभरात काय काय होणार त्याचा विचार झालेला आहे, नियोजन झालेलं आहे. तर चला आता पटकन किचनपासून फ्री होऊया. तर इथं थोडीशी चिंच टाकून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गिन्ना पण घेऊन आलेत, म्हणजे पतिदेव आलेले दूध घेऊन, दुधासोबत गिन्ना पण घेऊन आहेत. म्हणत होते त्यांचे मित्र कोणीतरी गिन्ना दिलेला आहे. तर हे दूध ना कच्चं म्हणजे फुटतं, तर या दुधाची खीर बनवली जाते. म्हणजे अगोदर तांदूळ शिजवून मग नंतर हे दूध टाकून घातलं जातं. खूप छान खीर बनते. पण आता खीर बनवेन तर खाणार कोण आहे? बघू शकता हे कॅटली भरून गिन्ना आणलेले आहेत, म्हणजे 2 लिटरच्या जवळपास आहे हे. तर मी काय केलं, असंच गरम करायला ठेवलं आणि हे जे भांडं आहे ना गिन्ना आणलेलं ते रिकामं देत नाहीत, त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून दिलं जातं. तर यामध्ये कवर ठेवलं आणि त्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकून दिलेलं आहे, म्हणजे ते पीठ खराब होऊ नये. आणि हे जे गिन्ना आहे ना ते पण मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे हे ना फुटतं आणि फक्त त्याचं पाणी वेगळं आणि ते दूध हे वेगळं होतं. जसं पनीर होतं ना तशाच पद्धतीनं होतं हे पण. तर आता फक्त साखर टाकून खायला घेणार आहे. तसं तर आज गुरुवार आहे, तर म्हटलं आज दही खाण्यापेक्षा गिन्नाच खायला घेऊया. तर इकडं कवरमध्ये मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि असंच कवर उचलून मी या भांड्यामध्ये म्हणजे कॅटलीमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता हे घेऊन जातील आणि दूध मी नंतर गरम करायला ठेवते. अगोदर म्हटलं यांच्यासाठी चहा बनवू का, बाहेर मांजरं आलेले, त्यांची पिल्ले पण खूप सारे आलेले आहेत. तर ते मांजराला शोधण्यासाठी हे गेलेले आहेत, म्हणजे त्यांचं वेगळंच गोंधळ आहे. मांजरं खूप आवडतात त्यांना, मांजराची पिल्ले, कुत्र्याची पिल्ले खूप आवडतात आणि आणत पण असतात, पण ते घरात टिकतच नाही, सगळे पळून जातात. तरी पण त्यांना दूध वगैरे ठेवलेलं आहे आम्ही. आता बघूया किती दिवस राहतील घरामध्ये. तर इकडे मी दूध पण शोधून गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक एक कामं माझी किचनची आवरत आहे. तर यांना म्हणलं यामध्ये पीठ घालून ठेवलेलं आहे, घेऊन जावा. आणि आज नळाला पाणी पण आलेलं आहे. तर बाहेर झाडांना पाणी देत आहेत, पपईच्या झाडाला, फुलाच्या झाडाला. एकतर गरमी आहे ना, सकाळी बोर चालू करते, थोडंफार पाणी मी देत असते, मग नंतर नळाचं पाणी आम्ही तिकडं सोडलेलं आहे. तर इकडे यांना म्हणलं चहा वगैरे बनवते, तर म्हणत आहे चहा पाणी काही नको, आता मला जायला लेट होत आहे. तर मी म्हणलं गिन्ना आणलेला आहे ना, तर गिन्ना खाऊन जावा थोडंसं. पण ते गिन्ना आणखीन ते दूध गरमच झालं नाही व्यवस्थित. दूध छान गरम झालं तर ते फुटतं आणि त्याचा गिन्ना बनतो आणि साखर टाकून खाण्यासाठी खूपच छान लागतं हे. तेच मी चेक करत होते, पण आणखीन ते गरम झालं नाही, कारण थोडंसं जास्त प्रमाणात आहे ना आणि यांना लेट होत आहे. तर म्हणत आहेत मी आणखीन थोड्या वेळानं येईन, पण एक वेळा गेलं ना लवकर येत नाहीत, कारण कामं असतात, येणं होत नाही. मी 10 वेळा फोन लावते आणि इथंच बसते. कधी कधी असं होतं की फोन पण उचलत नाहीत, कारण तशी कामं असतात त्यांना. तर असं इकडे दोन्हीकडे पातेले ठेवलेले आहेत मी, दूध गरम होत आहे, एकीकडे गिन्ना बनत आहे आणि बाहेर झाडांना पाणी आले तेच बघण्यासाठी मी गेले होते. म्हणत आहेत की पाईप फिरवलेला आहे पपईच्या झाडाकडे आणि ते आळं भरल्यानंतर दुसऱ्या झाडाला सोड. ठीक आहे म्हटलं. तर तिकडे माझं लक्ष आहे, इकडे आहे, सकाळी धावपळ असतेच. तर आता मी मेहंदी लावून घेते. मेहंदी पण जास्त वेळ ठेवलं ना कलर चेंज होतो, त्यामुळे अगोदर मी मेहंदी लावते आणि मग बाकीची कामं होत राहतील. थोडेसे भांडी इकडे मी जमा करून ठेवलेले आहेत, नंतर मी घासायला घेणार आहे. तर इकडे दोन्ही हाताला मी कवर लावलेले आहेत आणि बटणं घातलेत, म्हणजे ते कवर निघू नये. कारण ग्लव्स असले तर ठीकच होतं, पण ग्लव्स नाही आहेत माझ्याकडे, त्यामुळे हे कवरच मी घेतलेले आहेत अशा पद्धतीनं लावून. आणि इकडं चहा पण बनलेला आहे, तर आता चहा काही घेणार नाही. चहा गाळून झाकून ठेवलेला आहे आणि अगोदर मी मेहंदी लावून घेते. तसं तर ना कुणाची तर हेल्प भेटलेला मेहंदी लावण्यासाठी ठीक होतं, पण आता कोणाला आणणार ना, काही ऑप्शन नाही माझ्याकडे, तर मी स्वतःच लावून घेत असते. तर इकडं ब्रश घेतलेला आहे, ब्रशनंच मेहंदी मी लावून घेत आहे. तर इथं काही जमणार नाही, बाहेर जाते निवांत, बाहेर बसून मी मेहंदी लावून घेतली. तर फायनली मेहंदी लावून झालेली आहे आणि इकडे एक एक भांडी मी टोपल्यात जमा करत आहे. खूप जास्त भांडे होतात आणि एक वेळा चेक करूया गिन्ना बनला की नाही. तर बघू शकता इकडं दूध छान गरम झालं, तर दूध फुटलं आणि गिन्ना बनलेला आहे. तर त्यामध्ये आता साखर टाकून खायला घेऊया, खूप छान लागतं हे. आणि इकडच्या रूममध्ये गेले होते मी पीठ आणण्यासाठी, पीठ संपलेलं आहे डब्यातलं गव्हाचं. तर जेव्हा अगोदर दळून आणलेलं होतं तेव्हा मी त्यामधलं अर्धच पीठ काढलेलं होतं आणि अर्धं पोत्यातच ठेवलेलं होतं, ते आता पूर्ण काढून घेतलं. आणि आज मला दळण पण करायचं आहे, तर तुम्ही अंदाजा लावू शकता किती धावपळ आज दिवसभरात होणार आहे माझी. एकतर ते स्वयंपाक आणि हे तर असणार आहे, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत हीच कामं चालतात जी आपली रेग्युलर असतात. मग त्यानंतर जी वेळ भेटतो मला दुपारी, त्या वेळेमध्ये खूप जास्त आज कामं आहे. सगळ्या धान्यांना मला ते पावडर लावून ठेवायचं आहे आणि सगळे ज्वारीचे पोते वगैरे सगळं मला वरती न्यायचं आहे, कारण खाली खूप पसारा आणि खूप घरभर पोते 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 असं वाटत आहे. त्यामुळे ते सगळं स्टोरूममध्ये नेऊन ठेवणार आहे मी. आणि आज बघू शकता ऊन पण अजिबात नाही. मला ना ज्वारी उन्हाला टाकायची होती, पण ऊन अजिबात नाही कालपासून. काल तर पाऊसच होतं, पण आज पाऊस नाही आहे, पण आभाळ आहे, ऊन नाही आहे अजिबात. तर मला अशा उन्हाला जर मी ते ज्वारी उन्हाला टाके तर ते वाळणार पण नाही आणि माझ्या जरा खूप साऱ्या होतील. आणि त्यामध्ये पाऊस जर आला मग इतकी धावपळ होते, एकतर ज्वारी भिजून जाईल मी घरी वरती जाईपर्यंतच, आणि ते सगळं भिजून नुकसान पण होणार आहे आणि वाळणार पण नाही आहे. तर म्हणलं असू दे, म्हणलं असंच पावडर लावून ठेवूया. आणि आता इकडं सगळी किचनची कामं आवरून घेतली. गिन्ना पण बनला, गिन्ना मी एका डब्यामध्ये टाकून ठेवलेले आहे साखर टाकून, आणि सगळी भांडी मी घासायला घेतलेली आहेत. खूप जास्त भांडी झालेले आहेत, कारण सकाळपासून एक 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 भांडी मी जमवलेले आहेत. आणि
आणि काही रात्री थोडासा स्वयंपाक राहिला होता, तर तेही कढई कुकर राहिलेलं होतं, त्यामुळे खूपच जास्त भांडी झाली. तर अगोदर मी सगळी भांडी घासून किचन स्वच्छ करून घेतलेले आहे. टिफिन न्यायला आणखीन आलेले, तर थोड्या वेळात येतील हे. आता मीही पोटपूजा करून घेते. तर त्या अगोदर मी इकडं कपडे धुवायला बाहेर घेऊन आलेले आहे. म्हटलं अगोदर गिन्ना खायचा, पण खूप गरम होतं ते, तर म्हटलं थंड होऊ दे निवांत, तोपर्यंत कपडे धुवून घेऊया. टाईम बघू शकता, सकाळचे 10:15 वाजलेले आहेत. कपडे वगैरे धुवून मी आलेले. आणि आज मी 2 पोते पण धुवायला घेतले होते पिठाचे. ज्वारीचं पीठ जे दळून आणलेलं होतं, परत गव्हाचं पिठाचं आज रिकामं झालेलं आहे. दोन्ही पोते वगैरे धुवून झालेले आहेत. तर टिफिन ह्याला आणखीनही आलेले नाही, तर म्हटलं आता यांना घरी देण्यापेक्षा तिकडंच मी टिफिन भरून ठेवते. म्हणजे टिफिनमध्येच हा गिन्ना आणि साखर टाकून ठेवते, कारण आता घरात बसून खातील तितका वेळच नसतो, त्याच्याकडे घाईगडबड खूप असते. आणि त्या कामाचं काही नक्की नसतं, गॅरेजच्या कधी कामं असतं कधी नसतं. ज्या दिवशी नसतं त्या दिवशी निवांत बसतात, ज्या दिवशी कामं असतात त्या दिवशी खायलाही वेळ नसतो, असं होतं. तर इकडं मी गिन्ना डब्यात भरलेला आहे आणि साखर टाकलेली यामध्ये, आणि मी पण खायला घेतलेला आहे इकडं. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता? या सगळेजण गिन्ना खायला खूप छान लागतं, मला खूप आवडतं. तसं तर याची खीरच बनवली जाते. तसं आज गुरुवार आहे, खीर खाणार तरी कोण? कारण बाबा गिन्ना खात नाही आहेत आणि खाणार आम्ही दोघं तिघं होतो, तर म्हटलं असंच गिन्ना खायला घेऊया. गिन्ना खाऊन झाला, आता आलेली आहे मी इकडे बेडरूममध्ये. आणि जेव्हा कपडे धुवायला घेतलं तेव्हा बघू शकता यांच्या खिशात काय काय निघाले. एक काडी डबी भेटली, पूर्ण भिजून गेलेली होती. तर ही सगळ्या काड्या भिजून गेलेल्या आहेत. आणि पैसे पण होते चिल्लर, ते पण मी काढून ठेवले आहेत. आणि हे काड्या जे आहेत ना, ते पण मी अशाच प्लेटात टाकून ठेवल्या, म्हणजे हडकत राहतील, कारण पूर्णपणे ते भिजून गेलेले आहेत. तर ही छोटी मोठी कामं आवरली. आता मी झाडू आणि सुपली घेऊन जात आहे वरती. जसं मी तुम्हाला म्हणलं की आज मला खूप सारी कामं आवरायची आहेत. पोते वगैरे सगळे म्हणजे पावडर लावून सगळं वरती नेऊन ठेवायचं आहे. तर अगोदर तर मी जाते स्टोरूममध्ये. स्टोरूम पूर्ण मला झाडून घ्यायची आहे, कारण कधीतरी अधूनमधून काहीतरी आणण्यासाठी जाते, तर दररोज झाडणं होत नाही, त्यामुळे कचरा वगैरे खूप झालेला आहे. तिथं खूप सारी छोटी छोटी पोते पण ठेवलेली आहेत, त्यामुळे ना स्पेस पण नाही झाडण्यासाठी, कारण रूम छोटी आहे. फक्त आम्ही ही स्टोरूम म्हणजे काही ठेवण्यासाठी असं केलेलं आहे. तर बाहेरच्या साईडलाही जाळ्याजुळ्या झालेल्या होत्या, तर एक वेळा मी झाडू मारून घेतलेले आहे. आणि आता आलेली रूममध्ये बघू शकता इकडं तुम्ही किती पसारा झालेला आहे इकडं. आणि एक बाज पण ठेवलेली आहे. या बाजूवरती पाईप वगैरे परवा आम्ही पाईप बाहेर जोडलेलं होतं तेव्हा टाकलेलं आहे. दीपक दिनेशला म्हणलेलं होतं मी की हे छान फोल्ड करून ठेवा, पण असंच आणून टाकले. त्यांना माझ्यापेक्षा जास्त घाईगडबड असते. त्या घाईगडबडीत हे पाईप असंच टाकले आणि यामध्ये पाणी पण भरलेलं होतं. तर अगोदर तर पूर्ण पाणी काढलं पाईपातलं आणि पाईप छान मी इकडं फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे असंच ठेवलं ना ते हे खराब होऊन जातं पाईप, त्यामुळे ना व्यवस्थित अशा पद्धतीने मी गोळा केला आणि मग पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे. तसं तरी छोटं पोतं घेतलेलं होतं, पण यामध्ये पाईप बसणार नाही आहे, म्हणून मी इकडं काय केलं, मोठं कलतानी पोतं घेतलं आणि यामध्ये पाईप टाकून ठेवलेलं आहे. आणि थोडंसं पाईपचं एक म्हणजे एक तुकडा पण काढलेला होता, ते पण मी यामध्येच भरून ठेवलेलं आहे. तर हे पाईपाचं काम झालं. थोडासा पसारा इकडे जास्तच पडलेला आहे, कारण खूप दिवस झाले मला येणंही झालेलं नाही वरती. आणि थोड्याशा मसुरा हरभरे मी उसळीसाठी ठेवलेले आहे, जे डाळ करून थोडेसे हरभरे ठेवलेले होते ना, त्यामध्ये आज मला पावडर लावायचं आहे. तर ते पण पोते मी खाली घेऊन जाते आणि पावडर लावून आणून परत वरी ठेवणार आहे. तर हाच उलाढाला आणि हाच शेजारी आज दिवसभरात होणार आहेत. तर अगोदर तर मी स्टोरूम झाडून घेतलेले आहे. बघू शकता खूप सारे पोते पोते झालेले आहेत इथं. तर मी झाडू मारलेले आहे तसंच, कारण ते तर उचलणार नाहीत मला, पोते सगळी इथंच ठेवलेले आहेत आम्ही, कारण खाली ना खूप स्पेस धरतात, हे ठीक पण वाटत नाही, म्हणून सगळी इथंच आणून मी ठेवत असते. तर ते एक एक पोते मी घेऊन जाते आणि माझ्या संग झाडू पण माझ्या संगच आला खाली, कारण आणखीन मला बाहेर झाडायचं होतं. तर असं झाडूला पण कंटाळा आलेला आहे आज. तर सगळे छोटे छोटे पोते मी खाली घेऊन आलेले आहे. आता हे सगळं खाली उलटून याला व्यवस्थित मी पावडर लावून छान घासून मग परत मी पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि इकडं पाणी वगैरे ठेवलेलं आहे बाबांचं, तर अगोदर मी सगळं उचलून किचनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. इथे स्पेस पूर्ण रिकामं करून घेतला इथलं जागा. आणि आता इथे एक मी मोठं पोतं आतरणार आहे आणि यावरती ज्वारी टाकणार आहे आणि व्यवस्थित पावडर लावून मी ते घासणार आहे, कारण आता असंच पोत्यामध्ये आपल्याला येणार नाही, तर सगळं खाली उलटायचं आहे मला, तरच व्यवस्थित मला ते पावडर लावता येईल. तर कशा पद्धतीनं पूर्ण ज्वारीला मी पावडर लावलं आणि सगळे जे कडधान्य इकडे आणून ठेवले, हरभरे आहेत, मसुरा आहेत, त्याला पण व्यवस्थित पावडर लावून मला स्टोअर करून ठेवायचं आहे. तर वर्षभरासाठी हे सगळं मी धान्य कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. आणि आजकाल व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही, आणि लाईक करणे एकदम फ्री असतं. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे मी पोता आतरलेले, यावरती मी अगोदर तर अर्धा क्विंटल ज्वारी टाकलेली आहे, म्हणजे थोडी थोडी करून घेणार आहे, कारण वजन उचलण्यासाठी कोणी नाही आहे. थोडी थोडी करून मला पावडर लावून वरती नेऊन ठेवायचं आहे. आता वरती किती जरा झालं असेल तुम्ही अंदाज लावू शकता, मला पूर्ण 2.5 क्विंटल ज्वारी आहे. तर इकडे सगळी ज्वारी